ऑल द बेस्ट. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये, जिथे दुसऱ्या डावाची कहाणी सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती सचिनजी शेडगे सर यांच्या वाणीतून ऐकूया या दुसऱ्या डावाची कहाणी. थँक्यू सो मच तुषार सर. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर प्रथमतः फलंदाजी करत असताना 39चं टार्गेट ठेवलं गेलं. सलामीर जोडी इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हर्ष आणि राहुल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो सिद्धार्थ पाहायला मिळतो. त्याच्या पहिल्या चेंडूवरती पाहतोय समोरच्या बाजूला अगदी मान्यवरांना मानवंना देणारा पहिल्या चेंडूवरती येतोय मोठा प्रहार, येतोय चौकार. आता केसीसी संघाचं आयोजन जरूर आहे, परंतु त्यांना सांगावं लागेल मैदान आहे आपलं, गाजवायचं तख्त आणि सामना करण्यासाठी तू लढ फक्त. आता लढावं लागेल. 39 धावाचं टार्गेट चेस करत असताना पहिल्या चेंडूवरती आलाय मोठा प्रहार. सिद्धार्थ शेडगे आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पाहतोय जास्त उत्तर, एक शेर तर दुसरा सव्वा शेर पाहायला मिळते. पहिली बारी तेरी, अब बारी हमारी, बारी सबकी बारी, कभी तुम्हारी कभी हमारी. पहिला दे धक्का, हर्ष बॅक टू डगआउट्स. रिफ्लेक्शन आपण जरूर पाहणार आहोत. थोडे बॅकफुटला गेले, तिथेच कुठेतरी गणित चुकलं गेलं आणि नाराज असतील ते म्हणजे हर्ष बादापुरे. पाहतो आपण गोलंदाजीवरती उभरता सितारा, रायझिंग स्टार ऑफ शिवतेज पारंबे, जर्सी नंबर 45 पाहायला मिळतोय सिद्धार्थ. परंतु नवीन बॅटर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय विकास बादापूर, एक मोठं नाव. पुन्हा एकदा पाहतो आपण खोलवर पद्धतीचा चेंडू, फिरकीची जादू चालवताना पाहायला मिळतोय. ते म्हणजे सिद्धार्थ पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला, परंतु त्याच्यानंतरची केलेलं कमबॅक वाखण्याजोग. पॉवर प्लेचं षटक आपल्याला सातत्याने पाहायला मिळते या खेळाडूच्या माध्यमातून, आणि कॅप्टननं दाखवलेली जबाबदारी एवढं आपल्या सहकार्याने दाखवलेली जबाबदारी देखील पाहायला मिळते. पुढचा चेंडू फुल टॉस होता, त्याला कव्हरच्या वरून पाहता आपण एक्स्ट्रा कव्हरला दाळलं गेलं. चेंडू मागे क्षेत्ररक्षकाने झुंज मारली, अर्थातच चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय चौकार. 2 चौकार आले सिद्धार्थच्या या ओव्हर्स मध्ये. रिफ्लेक्शन आपण जरूर पाहणार होतो. कुठेतरी पाहतो व्हाईट यॉर्कर मारण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे विकास बादापुरेची चमक धमक सौंदर्य नाटक आपल्याला पाहायला मिळालं आणि तिथे चेंडू जातोय सीमारेषा पार. पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचली तर बॉल 8च्या घरामध्ये 1 बाट 8. 2 संघाची पडली गाठ, कोणाची लावणार या केसीसी चषकामध्ये वाट, हे देखील पाहणं गरजेचं राहील. पुन्हा एकदा पाहतो आपण सिद्धार्थ राऊंड विकेटने पाहतो आपण डावकरे हाताचा मारा घेऊन. आखू टप्प्याचा चेंडू, नागेश शेडगे चेंडू खाली येणार म्हणजे चुकी होणार नाही, आणि होतोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा दे धक्का, इरादा पक्का. विकास बॅक टू डगआउट्स. रिफ्लेक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल सातत्याने जी चुकी हर्ष बादापुरेने केली ना बॅकफुटला जाऊन मारण्याची, ती चुकी सातत्याने पाहतो आपण विकास बादापुरे या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. म्हणजे आता या चुका होणार नाही याची देखील दक्षता घेणं गरजेचं राहील. नवीन बॅटर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते, अर्थातच किरणजी बादापुरे इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे असतील चेंडू 13 आणि धावा बनवायच्या आहेत 31. ज्या केसीसी संघानं मागील स्पर्धेमध्ये पारांबे संघाला पराभूत केलं पहिल्या फेरीमध्ये, त्याच केसीसी संघाला त्यांच्याच आयोजनामध्ये शिवतेज पारांबे संघ पराभूत करताना पाहायला मिळेल का? कारण की ते ग्राउंड वेगळं होतं, अर्थातच पाहतो आपण ती खेळाडू देखील वेगळे होते. आता पुन्हा एकदा गाठ पडली या आयोजनामध्ये. कोणाचा दरारा राहणार, वाडा कोणाचाही असो, राडा आमचाच राहणार हे सांगून देणार का? ती म्हणजे केसीसी कासानी संघ की पारांबे संघ दाखवून देणार, वावर कोणाचेही असो पावर आमचीच राहणार. नवीन बॅटर पाहतो आपण किरण बादापुरे. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील वाखन्य गोलंदाजी केली करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे अजूनपर्यंत सिद्धार्थ. शेवटचा चेंडू फिरकी चालवली गेली, पुन्हा एकदा फसला की काय, परंतु तिथे थोडेसे थांबले गेलेत आणि तिथे फक्त मिळेल 1 धाव. धावसंख्या जाऊन पोहोचले 2 बाद 9च्या घरामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला मंडळी. सिद्धार्थच्या गोलंदाजीचा विचार करायचा झाला तर 2 चौकार आलेत, परंतु त्याच्यानंतर विचार वगळता पाहतोय आपण येणाऱ्या
5 चेंडूवरती फक्त धाबा खर्च केली ती म्हणजे 6 आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत धावसंख्या 2 बाद 9च्या घरामध्ये. आता समीकरण पुन्हा एकदा बदलताना आपल्याला पाहायला मिळते. येणारे चेंडू असतील 12 चेंडू 30 धावा 15.00च्या सरासरीने धावगती जमा करावी लागेल. 12-30चं समीकरण 30 धावा 12 चेंडू धावांसाठी धाव करावी लागेल. पाहतो आपण जगदीश दादा केरेकर उद्योजक सांडवली साहेबांचं देखील आगमन झाले. साहेबांना विनंती करतो आपण स्टेजवरती विराजमान व्हायचं आहे. वेलकम वेलकम. केसीसी चषक तिथे सूर्यकांत गोगावले चपळतेचा चित आपल्याला पाहायला मिळाला आणि अजून एक धक्का लागला तो म्हणजे कासानी संघाला. परंतु जम्याची बाजू असेल द कोहिनूर हिरा कास पठारचा कोहिनूर मैदानाच्या आतमध्ये अजून देखील आहे. त्याला कसं थांबवलं जाणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. कारण की मागील स्पर्धेचा मालिकावीर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच राहुल बादापुरे जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत कासानी संघ आनंदाचं वातावरण जरूर निर्माण करणार. परंतु नवीन बॅटर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. अमित बादापुरे इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आज खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर ग्रामविकास मंडळ कासानी कास पठार सातारा यांचं भव्य दिव्य असं आयोजन इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. सकाळचं सत्र पाहायला मिळालं आपल्याला. सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळाली. हे प्रेम आहे कासानी गावावरचं. हे प्रेम आहे नवनाथजी बादापुरेवरचं. हे प्रेम आहे नितीनजी बादापुरेवरचं आणि हे प्रेम आहे अर्थातच अरुणदादा बादापुरे आणि तसेच पाहायला गेलं तर रविदादा बादापुरे या ग्रामस्थांवरचं. पुढचा चेंडू बाद आपण पहिला चेंडू बॅटची नरेज घेतली परंतु मागील बाजू चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळते. डिक्लेअर स्वरूपातील धाव प्राप्त होताना पाहायला मिळते. आता आपल्याला धावांचा विचार करायचा झाला तर येणारे चेंडू असतील 11 आणि धावा जमा करायच्या आहेत 29. म्हणजे आता मोठे फटके येणे 10 चेंडू 29 धावा. म्हणजे पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. त्याच्यानंतर पाहतो आपण बॅटची नरेज घेतली परंतु तिथे वाईटचा इशारा अंपायरच्या माध्यमातून देण्यात आला. आता समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळतं 10-28चं समीकरण. आता इथे संघर्ष करावा लागेल. अमित केळे देखील ती कॅपॅबिलिटी आहे परंतु आता राहुल बादापुरे कसे षडयंत्र करणार राहुल बादापुरे कोणती फलंदाजी करणार हे देखील गणिती सूत्र अजून देखील उलगडलं नाही. पुन्हा एकदा बघा आपण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल झाला गेला. गरज होती का हा देखील डगआउट मधून इशारा असेल तो म्हणजे कासानी संघाच्या माध्यमातून. राहुल बादापुरेंचा विचार केला तर अद्यापही पाहायला गेलं तर एकही चेंडू खेळला नाही. म्हणजे जम्याची बाजू म्हणेल ती म्हणजे शिवतेज पानांबे संघाच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर प्रवीणजी घाग साहेबांचं देखील आगमन झाले. तर साहेबांना विनंती करतो की आपण देखील स्टेजवरती विराजमान व्हायचं आहे. खऱ्या अर्थानं मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं विचार करायचा झाला कातवडी बुद्रुक लोटेकर खऱ्या अर्थाने या गावाच्या माध्यमातून आपल्याला प्रवीणजी घाग सातत्याने पाहायला मिळतात आणि त्यांचं देखील करूया त्या स्पर्धेच्या आणि आयोजनाच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. आता गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण स्वतः कॅप्टन्स राकेश घाडगे जर्सी नंबर 09 आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते आकाश बादापुरे. आकाशला एकच करायचं आहे राहुलला स्ट्राइक वरती आणायचं आहे परंतु इथे घडतंय काय आता बॉल राहिलेत 8-28चं समीकरण. तसेच पाहतो आपण सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सागरदादा कदम साहेबांचं देखील आगमन झालंय. तर साहेबांना विनंती करतो आपण देखील स्टेजवरती विराजमान व्हायचं आहे. पुन्हा एकदा पाहतो आपण फटका फसला गेला तिथे डिक्लेअर स्वरूपातील ही देखील धाव प्राप्त केली गेली आणि डिक्लेअर स्वरूपातील धाव
गणली जाते. एकंदरीत धावसंख्या पाहता आपण तब्बल 12च्या घरामध्ये. आता समीकरण खूपच अवघड होताना पाहायला मिळते. म्हणजे अद्यापही पाहता आपण राहुल बादापुरेला स्ट्राईक मिळाले नाही. म्हणजे ही धोक्याची घंटा असेल ती म्हणजे केसीसी कासानी संघासाठी. 1.5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला गेला, परंतु अद्यापही स्ट्राईक भेटली नाही. तो म्हणजे राहुल बादापुरे यांना. शेवटचा चेंडू असेल, मोठा फटका येणे गरजेचं राहील, परंतु तिथे देखील आपण फक्त मिळेल एकच धाव. आता समीकरण रंग बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. आता समीकरण मी तर म्हणेन अवघड होऊन बसले गेलं. येणारे 6 चेंडू आणि 26 धावाची आवश्यकता असेल. राहुल मध्ये ती कॅपॅबिलिटी आहे. आता या कासानी संघाच्या कोहनीर हिऱ्याला चमक धमक आणि सर्व काही दाखवावं लागेल. या मॅच मध्ये संघ अडचणीत सापडला गेला, परंतु समोर गोलंदाज आता कोणता असेल हे देखील पाहणं गरजेचं राहील. नो डाऊट अर्थातच सूर्यकांत गोगावले खऱ्या अर्थाने या हंगामामध्ये एक व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि आपल्या गोलंदाजीची चमक धमक सर्व काही पाहायला मिळते. तो म्हणजे सूर्यकांत गोगावले यांनी. कारण की मागील वर्षी झालेल्या चुकांना दडपण देऊन आता मी नवीन वर्षी कशी सुरुवात करू याचं उत्तम उदाहरण देताना या वर्षी तरीही आम्हाला पाहायला मिळतोय. परंतु आता स्ट्राईकला पाहतो आपण राहुल बादापुरे. आता विषय गंभीर झालाय, तिथे खंबीर उभे राहावं लागेल आणि या 6 चेंडूंच्या पाठीमागे 26 धावा कुठल्या जातील काय देखील पाहणं गरजेचं राहील. पहिला चेंडू पाहतो आपण सूर्यकांत गोगावले यांचा, परंतु तिथे दिशेपासून भरकडला गेला. पहिला चेंडू वाईट. आता 6 चेंडू 25 धावा. राहुल बादापुरे आहे म्हणजे शक्य आहे. इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल. हे करावं लागेल राहुलला आणि ते करताना आपल्याला देखील पाहायला मिळेल. कारण की अनेकदा असे विक्रम केले ते आज राहुल बादापुरेने, परंतु आज स्वतःचाच रेकॉर्ड पुन्हा एकदा ब्रेक केला जाईल का. पहिला चेंडू पाहतो आपण, जसा चेंडू पडला गेला तिथे नो बॉलचा इशारा. फेकी गोलंदाज आता समीकरण पुन्हा एकदा बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. टोटल या चेंडूवरती 3 धावा गणल्या जातील. म्हणजे येणारे समीकरण असेल 6 चेंडू आणि 23 धावा. मॅच बघा कुठे कलाटणी देताना आपल्याला पाहायला मिळते. तर माफी असावी, 6 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता होती. दिलगिरी व्यक्त करतो. आता आता येणारे समीकरण असेल 5 चेंडू 21 धावा. गोलंदाजी मार्कवर योगेश शेडगे ज्याने मागील मॅच मध्ये मोठी किमया केली, आता त्या योगेश शेडगेला पुन्हा एकदा चमक दाखवताना पाहायला मिळेल का. 5-21 समीकरण राहुल बादापुरे आहे म्हणजे धोक्याची घंटा असेल. नवनाथजी बादापुरे यांच्या चेहऱ्यावरती आम्हाला साफ दिसते, परंतु त्यांच्या चेहऱ्यावरती देखील खुशी असेल कारण की त्यांना माहित आहे राहुल बादापुरे अजून स्ट्राईक वरती आहे. 5-21 समीकरण. चेंडू उडाला आकाशामध्ये. हा झेल महत्वाचा असेल, परंतु 3 तिगाड काम बिघाड आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. असे झेल घेणे गरजेचे आहेत कारण की राहुल बादापुरे सारखा मोठा हिरा जर टिपला असता तर तुम्हाला मॅचचं समीकरण उलट पाहायला मिळालं असतं, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला ठारा नाही. इथे तुम्हाला योग्य ते क्रिकेट खेळावं लागेल. पुन्हा एकदा पाहतो आपण सुरेख चेंडू पाहतो आपण. धावसंख्या पाहतो आपण तब्बल 20 धावा पाहायला मिळतात. येणारे 3 चेंडू
19 धावा. एखादा खराब चेंडू मॅच मध्ये बनवू शकेल ते म्हणजे केसीसी कासानी संघाला, परंतु योगेश शेडगे एवढी मोठी चुकी करणार नाही. पुढचा चेंडू पाहतो आपण. हो काय गोलंदाजी, परंतु तिथे डिक्लेअर झोन मध्ये. आता 2 चेंडू आणि 18 धावा. मित्र म्हणे अर्धा सामना खिशामध्ये टाकला गेलाय. मॅच आता नशिबावरती अवलंबून राहावं लागेल. मित्र म्हणून चुकी केली केसीसी संघानं, केसी संघाच्या खेळाडूंनी की राहुल बादापुरेला शेवटच्या षटकामध्ये फक्त फलंदाजी भेटली. जर का अगोदरच्या चेंडूवरती फलंदाजी भेटली असती तर तुम्हाला या मॅचचा रिझल्ट विजेता हा मिळाला असता, परंतु तिथे चुकी केली गेली. म्हणजे एक चुकी तुम्हाला काय करू शकते हे सांगून देते. एक चुकी तुम्हाला पराभवापासून दूर नेऊ शकते, एक चुकी तुम्हाला विजयापासून दूर नेऊ शकते, आणि ती चुकी केली मित्र म्हणे केसी संघाच्या या खेळाडूंनी. उडाला फटका, फटक्यामध्ये ताकद नजाकत, इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. हार्ड लक केसी संघ, परंतु प्रयत्न केले ते म्हणजे या खेळाडूंनी. हार्ड लक बॅड लक केसी संघ. आणि पुढील सामन्यासाठी देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा अर्थातच या शिवतेज पानम टीमला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच